हं. आपण अशी एक कल्पना करूया की शहराच्या सीमेवर कुठेतरी आपली थोडी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. एक अगदी सर्वसामान्य परिस्थिती. हो. आणि आजूबाजूला खूप वेगाने शहरीकरण होत चाललंय. म्हणजे उंच इमारती वगैरे उभ्या राहतायत आणि शहराचा विस्तार त्या शेतजमिनीच्या दिशेने झपाट्याने वाढतोय. अच्छा, म्हणजे जमिनीचे भाव एकदम गगनाला भिडलेले असतात अशा वेळी. अगदी बरोबर. मग अशा वेळी साहजिकच तिथे मोठे बिल्डर्स येतात, डेव्हलपर्स येतात आणि त्यांच्या हातात अक्षरशः करोडो रुपयांच्या ऑफर्स असतात. आणि एका सामान्य कुटुंबासाठी हा किती मोठा मोह असू शकतो याचा आपण फक्त विचारच केलेला बरा. हो ना, कारण डोळ्यासमोर पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेती असते, जी कदाचित आता तितकी फायदेशीर राहिलेली नसते. आणि दुसरीकडे एका झटक्यात आयुष्य बदलून टाकणारी पैशांची मोठी बॅग असते. नक्कीच. म्हणजे अशा वेळी सामान्यतः काय होतं, लोक तो तात्काळ मिळणारा पैसा घेतात, जमीन विकतात आणि त्यातून मोकळे होतात. खरंय. आणि हे अगदी स्वाभाविक सुद्धा आहे. हो, खेळ पिढ्यानपिढ्या शेती करून जेवढा पैसा पाहिला नसेल तेवढी मोठी रक्कम एका दिवसात समोर आली की मुळात कुणीही तोच विचार करेल. अगदी साहजिक आहे. इथे जमिनीशी मालकी कायमची संपते आणि तो पैसा बँकेत किंवा इतर कुठल्या तरी मालमत्तेत गुंतवला जातो. हा एक साधा आर्थिक व्यवहार असतो जो आपण वाढत्या शहरांच्या आजूबाजूला रोज घडताना पाहतो. लोक जमीन विकतात आणि शहराच्या आणखी बाहेर जाऊन राहायला लागतात. पण जर त्या जमिनीच्या मालकांनी ती जमीन न विकता त्यावर स्वतःच एक संपूर्ण शहर वसवले तर. हो, विचार करा, जर त्यांनी स्वतःचं एक अत्याधुनिक शहर तिथे वसवले तर. आजच्या या आपल्या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका अविश्वसनीय वाटणाऱ्या पण खऱ्याखुऱ्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. नक्कीच. आपण पुण्यातील मगरपट्टा सिटीबद्दल बोलत आहोत. हा एक अत्यंत यशस्वी असा पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशन म्हणजे खाजगी लोकसहभागाचा प्रयोग आहे. आज आपण या उपलब्ध माहितीचे धागेदोरे उलगडून हे समजून घेणार आहोत की कसा एका कृषीप्रधान भागाने स्वतःचा कायापालट करून एका आधुनिक स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर केले. आणि यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे मूळ जमीनदारांनी आपली 1 इंचही जमीन न विकता हे सर्व साध्य केलंय. बापरे, 1 इंचही नाही? नाही. मुळात यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे हे केवळ एका इमारतीचे किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम नाहीये. हा एका संपूर्ण मानसिकतेचा बदल आहे. म्हणजे शेतीकडून थेट कॉर्पोरेट जगात? अगदी तसंच. जेव्हा आपण एखाद्या पारंपरिक कृषी व्यवस्थेकडून आधुनिक कॉर्पोरेट अर्थव्यवस्थेकडे जातो तेव्हा तो प्रवास नक्की कसा होतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. अच्छा. आपण आज ज्या माहितीवर चर्चा करणार आहोत ती आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल आणि हे दाखवून देईल की योग्य नेतृत्व असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कशा शक्य होतात. हे सगळं सुरू कसं झालं ते आधी आपण समजून घेऊया. कारण थेट चकचकीत IT पार्क्स आणि उंच इमारतींबद्दल बोलण्याआधी या प्रकल्पाची पाळेमुळं कुठे रुजली आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण तिथूनच या क्रांतीची खरी सुरुवात झाली. हो. तर उपलब्ध माहितीनुसार मगरपट्टा परिसरात पूर्वी केवळ शेतजमीन होती आणि तिथे 1-2 नव्हे तर तब्बल 120 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांनी एकत्र येऊन एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. 120 कुटुंब. हा आकडा खूप मोठा आहे. हो ना. त्यांनी आपली जमीन विकण्याऐवजी स्वतःची एक कंपनी स्थापन केली, मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड. आणि हाच या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. मी म्हणेन की इथे 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरल्या आहेत. कोणत्या? पहिली म्हणजे लँड पुलिंग आणि दुसरी म्हणजे शेतकरी नेतृत्व विकास किंवा फार्मर लेड डेव्हलपमेंट. आता लँड पुलिंग म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. हो, कारण हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. हो. तर सहसा जेव्हा शहराचा विकास होतो तेव्हा सरकार भूसंपादन करते. त्यात शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळतो. बरोबर. आणि जमीन सरकारच्या किंवा एखाद्या बिल्डरच्या मालकीची होते. हां, बरोबर. पण लँड पुलिंगमध्ये तसं होत नाही. इथे या 120 कुटुंबांनी त्यांच्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे एकत्र केले आणि त्याचा एक मोठा सलग असा 400 एकरांचा भूखंड तयार केला. बापरे, 400 एकर? हो. आणि त्यांनी ही जमीन कोणालाही विकली नाही, तर त्यांनी ती स्वतः स्थापन केलेल्या कंपनीला हस्तांतरित केली. अच्छा, म्हणजे त्यांनी स्वतःची जमीन स्वतःच्याच कंपनीला दिली? अगदी बरोबर. आणि याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं तर कंपनीचे शेअर्स. ओहो. ज्या शेतकऱ्याची जितकी जमीन त्या प्रमाणात त्याला या नवीन कंपनीचे शेअर्स मिळाले. म्हणजे कालपर्यंत जो माणूस एका विशिष्ट जमिनीच्या तुकड्याचा मालक होता तो आता थेट कंपनीचा शेअर होल्डर बनला. हो.
तो आता या संपूर्ण 400 एकरांवर उभ्या राहणाऱ्या डेव्हलपमेंट कंपनीचा भागधारक बनला. जमिनीची मालकी गमावण्याऐवजी ती मालकी त्यांनी एका कॉर्पोरेट संरचनेत गुंफली. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय. कोणता? आपण आजकाल स्टार्टअप संस्कृतीबद्दल खूप ऐकतो. एखाद्या कंपनीत 2 किंवा 4 तरुण फाउंडर्स असले, जे एकाच विचारांचे असतात, तरीही काही वर्षांतच त्यांच्यात मतभेद होतात, वाद होतात. हो, हे तर आपण नेहमीच पाहतो. मग इथे तर आपण चक्क 120 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांबद्दल बोलत आहोत. प्रत्येक कुटुंबाचे विचार वेगळे, त्यांच्या गरजा वेगळ्या, त्यांच्यातील अंतर्गत राजकारण वेगळं असणार. नक्कीच. आणि प्रत्येकाचा इगो सुद्धा वेगळा असतो. अगदी. आणि लगेच मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या पैशांचा मोह टाळून या सगळ्यांनी एकत्र येऊन एवढी मोठी जोखीम पत्करणं हे काही साधी गोष्ट नाहीये. हे एकमत नक्की झालं कसं? हां, खूपच प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण शेतजमिनीबद्दल बोलतो, तेव्हा भारतात ती केवळ एक मालमत्ता नसते. हो, तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला एक भावनिक वारसा असतो. अगदी बरोबर. त्यामुळे हे एकमत काही रातोरात झालेलं नाही. यामागे सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे भीती आणि दूरदृष्टी. भीती? कसली भीती? त्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत होता आणि आजूबाजूच्या गावात भूसंपादन होत होतं. या शेतकऱ्यांनी पाहिलं होतं की ज्यांनी आपली जमीन विकली त्यांच्याकडे अचानक खूप पैसा आला खरा, पण तो टिकला नाही. हो, योग्य आर्थिक नियोजनाअभावी तो पैसा काही वर्षातच संपला आणि ती कुटुंब पुन्हा रस्त्यावर आली. ही भीती त्यांच्या मनात होती की जर आपणही जमीन विकली तर आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार. अच्छा, म्हणजे जमीन विकून मिळणारा पैसा हा शाश्वत नाही हे त्यांना व्यवस्थित समजलं होतं. नक्कीच. आणि तिथेच नेतृत्वाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. त्यांनी एकमेकांना हे पटवून दिलं की जर आपण आपली जमीन एकत्र केली आणि आपणच आपले डेव्हलपर झालो तर आपण स्वतःच मालक राहू. हो, आणि आपण केवळ एवढ कमी पैसा मिळवणार नाही, तर पिढ्यानपिढ्या चालणारं उत्पन्नाचं एक शाश्वत साधन निर्माण करू. त्यांनी आपली जमीन एका अर्थाने इन्व्हेस्ट केली. यासाठी एकमेकांवर आणि प्रामुख्याने नेतृत्वावर प्रचंड विश्वास असणं आवश्यक होतं. तो विश्वास त्यांनी कमावला. पण मला वाटतं कागदावर कंपनी स्थापन करणं आणि शेअर्स वाटणं हा एक भाग झाला. पण तो कागद प्रत्यक्ष सिमेंट आणि विटांमध्ये कसा बदलला हा मोठा टप्पा आहे. हो, एक्झिक्युशन हा नेहमीच सर्वात कठीण भाग असतो. कारण एक शेतकरी जेव्हा बिल्डर बनतो तेव्हा तो फक्त इमारती बांधत नाही, तो स्वतःच्या गरजांमधून एक पूर्ण व्यवस्था उभी करतो. या मॉडेलचं प्रत्यक्षात रूपांतर कसं झालं हे बघणं खूप रंजक आहे. कारण ह्या कंपनीने त्या जमिनीवर नुसत्या सिमेंटच्या जंगलासारख्या इमारती नाही बांधल्या, तर एक परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण शहर उभं केलं. अगदी बरोबर. स्वयंपूर्ण शहर म्हणजेच सेल्फ सस्टेन्ड सिटी ही संकल्पना इथे समजून घेणं खूप आवश्यक आहे. नुसत्या इमारती बांधणं आणि शहर वसवणं यात खूप मोठा फरक आहे. तो कसा? सेल्फ सस्टेन्ड याचा अर्थ असा की नागरिकांच्या राहण्याच्या, कामाच्या, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजा त्याच परिसराच्या आत पूर्ण झाल्या पाहिजेत. म्हणजे लोकांना शहराबाहेर जाण्याची गरजच पडू नये. हो, मगरपट्टा सिटीने नेमकं हेच डिझाईन केलं. त्यांनी ठरवलं की लोक इथे फक्त राहायला येणार नाहीत, तर ते इथेच काम करतील आणि इथेच जगतील. हो, आणि त्यांनी जे काही उभारलं त्याची यादी खरोखरच थक्क करणारी आहे. उपलब्ध माहितीनुसार तिथे सायबर सिटीसारखं मोठा IT पार्क आहे, हजारो लोकांसाठी निवासी टाउनशिप आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, अत्याधुनिक हॉस्पिटल आणि मोठे मॉल्स तिथे उभारले गेले. आणि हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही फक्त घरे बांधली तर लोक तिथे राहायला का येतील? बरोबर. कामाचं ठिकाण जवळ असावं असं सगळ्यांनाच वाटतं. म्हणूनच त्यांनी आधी IT पार्क उभारला. IT पार्कमुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या तिथे आल्या. कंपन्यांमुळे हजारो कर्मचारी आले. अच्छा, म्हणजे एक चेन रिॲक्शन सुरू झाली. हो, त्या कर्मचाऱ्यांना राहायला घरे लागली, म्हणून निवासी संकुले उभी राहिली. त्यांच्या मुलांसाठी शाळा लागल्या आणि या सर्वांसाठी मॉल्स आणि हॉस्पिटल्स लागली. ही एक संपूर्ण इकोसिस्टम तयार झाली. पण थांबा, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. तज्ज्ञ नेमणं किंवा हे सगळं कागदावर ठरवणं सोपं वाटतं. पण कालपर्यंत केवळ शेती करणारा, पावसाचा आणि पिकांचा अंदाज घेणारा माणूस अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या IT पार्कचं व्यवस्थापन कसं करू शकतो? खूपच लॉजिकल प्रश्न आहे. कारण जे तज्ज्ञ कॉर्पोरेट जगात काम करतात, मोठ्या आर्किटेक्चर फर्म्स चालवतात, त्यांना ह्या शेतकऱ्यांच्या विजननुसार काम करायला लावणं हे 2 पूर्णपणे वेगळ्या जगांचा मेळ घालण्यासारखं नाही का? अतिशय अचूक मुद्दा आहे. आणि याचं उत्तर
उद्योजकता आणि प्रोफेशनलिझम या 2 शब्दांत दडलेले आहे. हे शेतकरी रातोरात इंजिनियर किंवा आर्किटेक्ट बनले नाहीत का? आणि तसा त्यांचा प्रयत्नही नव्हता. त्यांनी हे ओळखलं होतं की आपल्याकडे जमीन आहे आणि एक ठाम विजन आहे, पण हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे तांत्रिक ज्ञान लागतं ते आपल्याकडे नाही. मग त्यांनी काय केलं? त्यामुळे त्यांनी योग्य व्यावसायिक, तज्ज्ञ, वास्तुविशारद आणि अभियंते यांची नेमणूक केली. अच्छा, म्हणजे त्यांनी व्यवस्थापनाची सगळी सूत्रे तज्ज्ञांच्या हातात दिली? व्यवस्थापन तज्ज्ञांकडे दिलं, पण मालकी आणि अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार स्वतःकडेच ठेवले. हे खूपच स्मार्ट आहे. हो, आणि त्यांनी स्वतःला बदललं. बोर्ड मीटिंग्स कशा चालतात, कॉर्पोरेट प्रेझेंटेशन्स कसे द्यायचे, आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या गरजा काय असतात, हे सर्व त्यांनी टप्प्याटप्प्याने शिकून घेतलं. बापरे, हे खूपच प्रेरणादायी आहे. हां, ग्रामीण ते शहरी विकासाचा असा उत्कृष्ट नमुना आहे, जिथे पारंपरिक शेतकरी एका योग्य नियोजनाने व्यावसायिक उद्योजक बनले. यात मला आणखी एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं, ती म्हणजे त्यांनी हरित पर्यावरणाची आणि शाश्वत विकासाची घेतलेली काळजी. हो, तो एक खूप महत्वाचा पैलू आहे. त्यांनी अंतर्गत वाहतूक व्यवस्था, पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याचे रिसायकलिंग आणि ऊर्जा बचत प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा स्वतः निर्माण केल्या. आता एखाद्याला वाटेल की हे फक्त निसर्गप्रेमापोटी केलं असेल, पण मला वाटतं यामागे खूप मोठं प्रॅक्टिकल कारण असावं. अगदी बरोबर ओळखलात. हे केवळ पर्यावरणासाठी केलेलं नाही, तर यामागे अत्यंत महत्वाची व्यावसायिक आणि व्यावहारिक गणितं आहेत. ती कशी? आपण विचार करूया, जेव्हा 400 एकरांवर 1,00,000 लोकांसाठी शहर वसवलं जातं, तेव्हा त्या शहराला लागणारं एवढं पाणी स्थानिक महानगरपालिका पुरवू शकत नाही. खरंय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी मिळणं कठीणच आहे. आणि जर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, तर तिथे आलेल्या IT कंपन्या एक दिवसही काम करू शकणार नाहीत आणि संपूर्ण प्रकल्प कोसळेल. म्हणजे पाण्याचं रिसायकलिंग हा त्यांच्यासाठी कुठला पर्यायी मार्ग नव्हता, तर ती त्यांच्या अस्तित्वाची गरज होती. होय, म्हणूनच त्यांनी सुरुवातीपासूनच पाण्याचं रिसायकलिंग करणारी क्लोज्ड लूप सिस्टम डिझाईन केली. अच्छा. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी बागांसाठी आणि फ्लशिंगसाठी वापरले जाऊ लागले. ऊर्जा बचतीसाठी त्यांनी सोलर पॅनेल्स आणि बायोगॅस प्लांटचा वापर केला. म्हणजे त्यांनी पूर्णपणे स्वतःची व्यवस्था उभी केली. हो, ह्या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाचं रक्षण तर झालंच, पण दीर्घकालीन विचार करता त्यांच्या प्रकल्पाचा देखभाल खर्च म्हणजेच मेंटेनन्स कॉस्ट प्रचंड प्रमाणात कमी झाला. हे सगळं ऐकायला एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय. सगळं कसं एकदम परफेक्ट जुळून आलं, पण वास्तव जगात असं सहज काहीच होत नाही. अगदी तेच. आपण वास्तव जगात राहतो आणि कोणताही मोठा बदल हा आव्हानांशिवाय, संघर्षाशिवाय येत नाही. नक्कीच. या प्रकल्पाचे खरे परिणाम काय झाले आणि पडद्यामागे कोणती आव्हाने होती हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. सुरुवातीला आपण परिणामांबद्दल बोलूया. परिणामांबद्दल बोलायचं तर या मॉडेलचे फायदे प्रचंड मोठे आणि दूरगामी होते. सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं आणि त्यात एक स्थिरता आली. स्थिरता म्हणजे फिक्स्ड इन्कम. हो, कारण शेतीमध्ये उत्पन्नाची कोणतीही शाश्वती नसते, ते पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतं. पण इथे चित्र पूर्णपणे बदललं. हो, कारण आता ते केवळ पिकांवर अवलंबून नव्हते, त्यांना नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न मिळू लागलं होतं. बरोबर. जसं की इमारतींचं आणि IT पार्कचं भाडे आणि कंपनीच्या नफ्यातील वाटा म्हणजेच डिव्हिडंड. वाव! या आर्थिक स्थैर्यामुळे त्यांना साहजिकच आधुनिक जीवनशैली मिळाली असेल. उत्तम आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या. हो, आणि एवढंच नाही, तर या संपूर्ण प्रकल्पामुळे आजूबाजूच्या लोकांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या. म्हणजे स्थानिक लोकांनाही याचा खूप फायदा झाला. नक्कीच. सुरक्षा रक्षक, हाऊसकीपिंग, मेंटेनन्स अशा अनेक क्षेत्रात हजारो लोकांना रोजगार मिळाला. आणि सर्वात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे हे सर्व त्यांनी आपली जमीन न गमावता मिळवलं. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण हे यश मिळवण्यापूर्वीचा जो काळ होता, तो खूपच संघर्षाचा आणि तणावाचा होता. आपल्याला त्या आव्हानांकडेही लक्ष दिलं पाहिजे. हो, कारण सुरुवातीला या प्रकल्पात मोठी आर्थिक जोखीम असणारच. तुम्ही स्वतःची जमीन कंपनीला दिली, पण तिथे इतक्या मोठ्या इमारती बांधण्यासाठी पैसा कुठून येणार? हाच तो खरा प्रश्न होता. त्यासाठी त्यांना बँकांकडून शेकडो कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं. बापरे, शेकडो कोटी! म्हणजे त्यांच्या डोक्यावर प्रचंड मोठ्या कर्जाचा डोंगर उभा राहिला असेल. नक्कीच. स्वतःचे पैसे गुंतवणं, बँकांकडून प्रचंड कर्ज घेणं आणि जोपर्यंत IT पार्क उभं राहून कंपन्या तिथे येत नाहीत,
तोपर्यंत नुसती वाट पाहणं हा काळ अत्यंत तणावाचा असू शकतो. विचार करूनच धडकी भरतीये. हो, जर एखाद्या कारणाने तो IT पार्क चालला नसता तर कर्ज फेडता आलं नसतं आणि अखेरीस बँकांनी त्यांची जमीन जप्त केली असती, ती अक्षरशः एक डू ऑर डाय म्हणजे करा किंवा मरा अशी परिस्थिती होती. हे खरंच अंगावर काटा आणणार आहे. आणि याच मुद्द्यावर मला पुन्हा एकदा त्या 120 कुटुंबांच्या एकजुटीबद्दल विचारावंसं वाटतंय. जेव्हा डोक्यावर एवढ्या मोठ्या कर्जाचा ओझं असतं आणि हातात लगेच पैसा येत नसतो, तेव्हा लोकांचा संयम सुटतो. मी माझी जमीन विकून मोकळा होतो, मला यात अडकायचं नाही, असं म्हणणारे नक्कीच पुढे आले असतील. हो, मानवी स्वभावच तसा आहे. मग व्यवस्थापन आणि सुरुवातीची ती आर्थिक जोखीम पाहता सर्व शेतकऱ्यांना दीर्घकाळ एकत्र बांधून ठेवणं हे आव्हान त्यांनी कसं पेललं? आणि मुळात हे मॉडेल इतर ठिकाणी वापरणं खरोखरच व्यावहारिक आहे का? हा प्रश्न आपल्याला या विषयाच्या अत्यंत गाभ्यापर्यंत घेऊन जातो. सर्व शेतकऱ्यांना दीर्घकाळ एकत्र बांधून ठेवणं हे या प्रकल्पातील सर्वात मोठं आव्हान होतं. आणि त्यांनी ते कसं निभावून नेलं? हे आव्हान त्याने एकाच शस्त्राने परतवून लावलं, ते म्हणजे पारदर्शकता किंवा ट्रान्सपरन्सी. म्हणजे नक्की काय करायचे ते? कंपनीत नक्की काय चाललंय, पैशांचा व्यवहार कसा होत आहे, हे प्रत्येक भागधारकाला माहीत होतं. अच्छा, म्हणजे कोणताही निर्णय बंद दाराआड घेतला गेला नाही? अजिबात नाही. त्यांनी नियमित बैठका घेतल्या. जे शेतकरी जास्त शिकलेले नव्हते त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सर्व आर्थिक गणितं समजावून सांगितली गेली. हे खूप महत्वाचं आहे. संवादात स्पष्टता असली की गैरसमज होत नाहीत. हो, आणि जेव्हा लोकांना हे दिसलं की प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार नाही, सर्वांना समान न्याय मिळतोय आणि नेतृत्व स्वतःही त्याच बोटीत बसलं आहे, तेव्हा विश्वासाचं वातावरण तयार झालं. आणि तुमच्या मते हे मॉडेल इतर ठिकाणी व्यवहार आहे का? व्यवहारारित्याबद्दल बोलायचं तर हो, हे मॉडेल इतर ठिकाणी वापरणं कठीण नक्कीच आहे, पण अशक्य अजिबात नाही. आणि म्हणूनच भारतातील भविष्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी हे मॉडेल एक मोठा दिशादर्शक ठरू शकतो असं मला वाटतं. नक्कीच ठरू शकतं. आज जेव्हा भारतभर वेगाने शहरीकरण होत आहे, नवीन हायवेज आणि कॉरिडॉर्स बनत आहेत, तेव्हा शेतीयोग्य जमिनीचे अधिग्रहण हा नेहमीच वादाचा आणि संघर्षाचा मुद्दा राहिला आहे. हो, आपण नेहमी बातम्यांमध्ये पाहतो. आपण पाहतो की भूसंपादनावरून अनेक ठिकाणी आंदोलने होतात, संघर्ष होतो. मगरपट्टा मॉडेल हे दाखवून देतं की विकासासाठी संघर्ष करण्याची गरज नाहीये. अगदी बरोबर. हे मॉडेल सिद्ध करतं की शेतकऱ्यांना विकासाचे बळी न बनवता त्यांना या विकासाचे थेट भागीदार बनवता येतं. जेव्हा शेतकरी स्वतःहून जमिनीचा विकास करतात तेव्हा तो विकास खऱ्या अर्थाने शाश्वत असतो. खरंय. आज जगभरात आणि विशेषतः भारतात शहरांचा विस्तार कसा होत आहे हे आपण पाहतोय. तिथे लँड पूलिंग आणि फार्मर लेड डेव्हलपमेंट या संकल्पना केवळ पुस्तकी न राहता त्या प्रत्यक्षात कशा राबवायच्या याचा हा एक जिवंत ब्लूप्रिंट आहे. हे खूपच खोल विचार करायला लावणारा आहे. आत्तापर्यंतच्या या आपल्या चर्चेचा मुख्य गाभा मांडायचा झाला तर तो असा असेल, मगरपट्टा सिटीचं उदाहरण हे निसंदिग्धपणे सिद्ध करते की जर योग्य नियोजन असेल, पारदर्शक व्यवस्थापन असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्कम एकजूट असेल. हो, भक्कम एकजूट असेल तर स्थानिक लोक स्वतःच्या जमिनीवर जागतिक दर्जाचा विकास घडवून आणू शकतात. नक्कीच. या माहितीचा उपयोग केवळ एक पुण्याची यशोगाथा म्हणून करण्याऐवजी वाढत्या शहरीकरणाला कसा सामोरा जायचा आणि स्थानिक लोकांचे आर्थिक सक्षमीकरण कसे करायचे याचा एक मोठा धडा म्हणून केला पाहिजे. स्पष्टपणे सांगायचं तर हे मॉडेल म्हणजे काही एका रात्रीत तयार झालेला चमत्कार नाहीये. नाही, अजिबात नाही. तो अनेक दशकांचा संयम, दूरदृष्टी आणि सामूहिक प्रयत्नांचा परिपाक आहे. त्यांनी केवळ एक शहर उभारलं नाही, तर ग्रामीण भारताला शहरीकरणाशी कसं जोडावं याचा एक अतिशय यशस्वी मार्ग दाखवून दिलाय. खरोखरच हा प्रवास थक्क करणार आहे. कागदावरच्या एका कल्पनेतून एक जिवंत श्वास घेणारं शहर उभं करणं ही काही सोपी गोष्ट नाही. होय. जाता जाता एका नव्या आणि वेगळ्या विचारावर थांबणं योग्य ठरेल. सांगा. आजच्या काळात आपण नेहमी पाहतो की कुठलाही मोठा प्रकल्प उभा करायचा असेल तर आपण बाहेरील गुंतवणूकदारांवर, बड्या कॉर्पोरेट कंपन्यांवर किंवा सरकारी यंत्रणांवर अवलंबून असतो. हो, तीच आपली पहिली प्रतिक्रिया असते. पण मगरपट्टा सिटीसारखा प्रयोग एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करतो. जर 120 शेतकरी कुटुंब ज्यांच्याकडे सुरुवातीला कॉर्पोरेट व्यवस्थापनाची कोणतीही पदवी नव्हती, ते एकत्र येऊन स्वतःची संसाधनं वापरून एक आधुनिक शहर वसवू शकतात, तर आपल्या समाजातील इतर मोठे आणि गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या सामूहिक संसाधनांचा वापर का करू शकत नाही? खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा.
हो ना, बाहेरून कुणीतरी येईल आणि आपल्याला वाचवेल याची वाट पाहण्याऐवजी आपल्या समस्यांचे आणि आपल्या भविष्याचे डेव्हलपर्स आपण स्वतःच का बनू नये? आपण सर्वांनी यावर नक्की विचार करायला हवा.